दररोजची आपले सकाळची भांडी संध्याकाळची भांडी पहिल्या लावून डायबा बिबा करून माझे बाप्पा कामाला जाऊन बाकीची छोटी छोटी कामं उरकून झालेली होती. आता काही झालंच नारळ पावसा पाण्याचे सारखेच पडतात आणि तिथं सारखं कुणा ना कुणाचं काहीतरी काम चालूच असतं. त्याच्यामुळं ना हे नारळाने ना कुणाला डोक्यात काही पडावं नाही काही नाही म्हणून ना आता हे नारळ ना काढायचं ठरलं. आता ह्याच्या आधी ऑलरेडी ना बरेचसे नारळ काढलेले ते वरच्या घरात नेऊन ठेवलेले आहेत. बऱ्यापैकी 30-40 नारळ असतील ते आणि आत्ता पण 30 नारळ काढले ते. आता एवढे काही आता आखाड महिना आहे म्हटल्यानंतर ना देवाला फोडायला जेवढे लागतात तेवढे ठेवले जाते आणि बाकीचे विकतील, कारण का ते तसे पण काही ते राहत नाही. कारण का नंतर ना ते असे ठेवले तर राहतात, सोडले ना तर ते उकलतात. त्याच्यामुळं ते नारळ आता देतील. आता एवढे सगळे नारळ काढलेत आणि त्याच्यानंतर मग हे उचलून मी ते माचोळीखाली मांडले, कारण का हे मध्ये ते पायाला लागतात आणि पडायला होतं. आता ते वरच्या घरात नेऊन टाकतील तोपर्यंत त्याच्या साईडला करून घेतलं. आणि मग बघा ही माझी बाई, ही माझ्या बाईची बड्डेची गिफ्ट आहे आणि तिचं बम सारखं चाललेलं असतं. दुपारचं सगळं आवरून दुपारच्या जेवणाला बसले तरी ही बाई मला काही जेवण देईन. तिचं दुपारचं जेवण म्हणजे माझं 2 आणि 2.5 सकाळी कधी खायला होतं आणि कधी नाही होत. त्याच्यामुळं तशी जेवायला बसले आणि हा बघा पावसाचा नजारा. माझ्या बाबाची सायकल तिथंच आहे आणि हा पावसाचा नजारा पाहायला तर पहा. आणि तिकडे ना खांबळा पडला होता, ते नीट करायला माणसं आलेली आहेत वायरमॅनची. आता मी काय म्हटलं, आता बरेच दिवस झाले ते ना साई काढून ठेवली होती, त्याचं तूप काढून घ्यावं. पटपट तूप काढून घेतला. त्याच्यानंतर न रवा केक केला. त्याची रेसिपी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही जा पहा आणि मग सांगा कसं झालं. आणि हे तूप आहे ना खास रवा केकसाठी बनवायला घेतलं होतं, कारण मला तूप घालून करायचं होतं, तेल घालून नव्हता करायचा, त्याच्यासाठी काढलं. आणि हे बघा हे असं काढते. नंतर पहिल्यांदा काय व्हायचं, मी ना बरीचशी भांडी खरकटी व्हायची, मला लई त्रास व्हायचा तिथे तुपाची भांडी काढायला. मग मी डायरेक्टली असं ठरवलं नाही का, चांगलं कढून द्यायचं, वरती तूप तळायला लागलं का एक छान भांडं घ्यायचं आणि गाळणच घ्यायची फक्त त्याने. मग ते मोठं भांडं घ्या, ते पातेलं घ्या, परत एवढी भांडी घासा, ते खूप तेलकट होतात बाबा, लई टेन्शन यायचं मला. त्याच्यासाठी मी आपली छोटी आणि शॉर्ट स्वीट आयडिया वापरली. आणि ही माझी नटा खिडकीत बसते, बाहुलीसारखी पोरगी मागितली होती, पण देवाने मला बाहुबलीसारखी पोरगी दिली. कुठे तुडतुड चढती, कुठे तुडतुड उतरती, मरणाची ओरडती आणि मारिती हाणीती, लय भांडणं करीती येड्यासारखी. आता हा माझा घरापासला परिसर आहे, खूप निसर्गरम्य छान झालेला आहे बघा. हिरवण सगळीकडेच हिरवं झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात पाऊस आला तर अजूनच छान दिसतं. पण काय आहे ना, कामाच्या गरगट्यात आहे ना ह्या निसर्गाचा अनुभवच घेता येत नाही. कामं, मुलं, ध्यान ठेवणं असं बरंच काही असतं. त्याच्यामुळं काय आहे ना, लक्ष जातं पण त्याचा आनंद घेता येत नाही. परिस्थिती, जिम्मेदारी लई खूप वेगवेगळ्या राहतात. लग्नाआधीचा लग्नानंतरचा काळ खूप वेगळा होऊन जातो. घरात कांदे नव्हते, मग वरच्या घरातून कांदे आणले. म्हटलं चला आता कांदे घेऊन येऊया, कारण का एकदम घरी कांदे खाली आणत नाही मी, कारण का काय होतं ते सडले जातात किंवा मग ते पोरांनी इकडे तिकडे पांगवण्यापेक्षा जेवढे लागतात तेवढे घेऊन यायचं. एवढा सगळा लसूण बांधलेला आहे. आता हे गायांचं गुरांचं इथं समोर बांधलेलं आहे, त्याच्यामुळे चिकचिक ही होतेच आहे. आता म्हटलं आता संध्याकाळी थोडीशी आळूची भजी करावा, त्याच्यासाठी भजी करायसाठी पानं आणली, भजी केली, खाली, सगळी डेलीची कामं उरकली आणि मग झोपली. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या इकडे ना आखाड महिन्यात ना काही ते तळतात ते, आणि ते खजुऱ्या तळतात ते कापण्या करतात असं म्हणतात. नंतर ना सांगेल मी कधी केल्या तर दाखवेलही, ब्लॉगही अपलोड करेल. आखाड तळतात त्याची ही सुरुवात झाली भजी काढण्यापासून. तुमच्याकडे करतात का असं काही नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.